नमस्कार मंडळी. आठवणींच्या पाऊलखुणा या प्रवास वर्णनाच्या चौथ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मलेशियातील कोलालंपूरची पहिली भेट. चला तर मलेशियातील माझे पहिले पाऊल आणि कोलालंपूरची माझी पहिली भेट. विमानाने सुरक्षितपणे मलेशियाच्या भूमीवर लँडिंग केल्यानंतर आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद झळकला. अनेक महिन्यापासून ज्याची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आज आला होता. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना दूरवर दिसणाऱ्या त्या इमारती, हिरवीगार झाडं, व्यवस्थित आखलेले ते रस्ते पाहूनच मलेशियाची ही पहिली झलक मनाला आम्हाला भावली. विमानातून खाली उतरताना एक वेगळीच उत्सुकता होती. नवीन देश, नवे वातावरण, नवीन अनुभव आपली वाट पाहतायत असं वाटत होतं. आणि विमानतळाच्या आत प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम जाणवली ती तेथील स्वच्छता आणि शिस्त. प्रत्येक गोष्ट अत्यंत व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही सामान घेण्यासाठी बेल्ट जवळ आलो आणि विविध देशातून आलेले प्रवासी आपापले सामान घेत होते आणि काही वेळातच आमच्या बॅगाही आम्हाला मिळाल्या आणि आम्ही विमानतळावर आलो. विमानतळावर आल्यानंतर आरामदायी बसमधून आम्ही कोलालंपूर शहरामध्ये फिरण्यासाठी निघालो. तर आरामदायी AC बसमधून कोलालंपूर शहराची माझी पहिली ओळख. हॉटेलमध्ये नाश्ता करून आम्ही सर्वजण ठरलेल्या वेळी खाली जमलो. बाहेर आमच्यासाठी स्वच्छ, प्रशस्त आणि AC बस तयार होती. बसमध्ये आरामदायी आसने, मोठ्या काचेच्या खिडक्या आणि शांत वातावरण असल्यामुळे प्रवासाचा आमचा आनंद आणखी वाढला. बस सुरू होताच खिडकीतून दिसणारं ते कोलालंपूर शहराचे सुंदर रस्ते, उंच इमारती, हिरवाई आणि शिस्तबद्ध वाहतूक पाहून मी तर भारावून गेले. बसमध्ये प्रवास सुरू झाल्यानंतर आमच्या टूर मॅनेजरनी त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आम्हाला दिली की आज आपण कोणकोणत्या ठिकाणी भेट देणार आहोत, कोणत्या वेळेचं नियोजन काय आहे आणि कोणत्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायला हवी याबाबत त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केले आणि त्यामुळे पुढील दिवसाचा प्रवास अधिक उत्सुकतेचा वाटू लागला. त्यानंतर आमच्या मार्गदर्शक गाईड कलाई यांनी इंग्रजी भाषेत कोलालंपूर शहराची अत्यंत रंजक माहिती सांगायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याची ती शैली प्रभावी आणि माहितीपूर्ण होती. शहराचा तो इतिहास, येथील सांस्कृतिक वैविध्य, लोकांचं दैनंदिन जीवन, आधुनिक विकास, प्रसिद्ध वास्तू, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था याविषयी त्यांनी अतिशय मनोरंजक गोष्टी सांगितल्या. इंग्रजीत माहिती सांगत असताना त्यांचा उत्साह आणि त्यांचे त्या विषयावरील प्रभुत्व आम्हाला स्पष्ट जाणवत होते. कलाई यांच्या माहितीमुळे आम्ही केवळ पर्यटन स्थळ पाहत नव्हतो तर त्या शहराचा आत्माही अनुभवत होतो. खिडकीबाहेर दिसणारं प्रत्येक दृश्य आणि गाईड सांगत असलेली माहिती यांचा सुंदर संगम झाल्यामुळे बसमधील तो प्रवास स्वतःमध्येच एक संस्मरणीय अनुभव ठरला. शहर पाहण्यापूर्वीच त्यांची ओळख मनाशी जोडली आणि पुढील प्रत्येक स्थळ अधिक उत्सुकतेने पाहावेसे वाटू लागले. तेथील याने कोलालंपूरमधील रुंद रस्ते आणि वाहतूक व्यवस्था. तर बघा, हॉटेलमधून बसने शहराच्या दिशेने प्रवास सुरू होता. सर्वप्रथम जर आमचं लक्ष वेधून घेतलं असेल तर ते कोलालंपूरचे रुंद, स्वच्छ, सुबक रस्ते, बहुपदरी रस्ते, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि नियोजनबद्ध चौक पाहून शहराच्या आधुनिक विकासाची प्रचिती आली. वाहनांची संख्या मोठी असूनही वाहतुकीत अनावश्यक गोंधळ किंवा धावपळ काही जाणवत नव्हती. प्रत्येक वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याचं दिसत होतं. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ती हिरवीगार झाडं, आकर्षक फुलझाडं आणि सुव्यवस्थित ठेवलेले ते पथ यामुळे शहराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. अनेक पदरी महामार्ग, व्यवस्थित वाहतूक आणि वाहन चालकांची ती शिस्तबद्धता पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. इतकी वाहने असूनही कुठेही हॉर्नचा आवाज ऐकू येत नव्हता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली हिरवळ तर मनाला सुखावणारीच होती. उंच इमारती, आधुनिक विकास यांच्यासोबत ती निसर्गाची देखील सुंदर जपवणूक केलेली होती. अनेक ठिकाणी पामची झाडं, रंगबिरंगी फुलझाडं, त्यामुळे परिसर खरंच अधिकच आकर्षक वाटत होता. बसमधून जाताना आमचे गाईड मलेशियाविषयी माहिती देत होते. मलेशिया हा विविध संस्कृतींचा आणि धर्मांचा संगम असलेला तो देश. येथे मलय, चिनी, भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे
विविध संस्कृतीचा प्रभाव येथे सर्वत्र दिसून येतो. तर मलेशियामध्ये भारतीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचेही आम्हाला समजले. अनेक ठिकाणी हिंदी, तमिळ, इंग्रजी भाषेतील फलक सुद्धा दिसत होते. त्यामुळे परदेशात असूनही काहीसे आपल्याला आपलं पण जाणवत होतं. बस पुढे जात असताना उंच उंच इमारती दिसू लागल्या. आधुनिक वास्तुकला आणि निसर्ग यांचं ते सुंदर मिश्रण पाहून मन आणखीनच आनंदित झालं. शहराच्या दिशेने जाताना विकासाची झेप आणि पर्यावरणाचा तो समतोल यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. आता आपण पाहूयात मलेशियातील चॉकलेट फॅक्टरी. तर चॉकलेट फॅक्टरी एक गोड आठवणींचा प्रवास. मलेशियाच्या फॅक्टरीमध्ये प्रवास करताच प्रवेशद्वाराजवळच काही तरुणी हसतमुखाने आमचे स्वागत करीत होत्या आणि सलामत पागी, सलामत दातंग असं म्हणत आमचे स्वागत करत होत्या. त्यांचा अर्थ आम्हाला त्या क्षणी पूर्णपणे समजत नव्हता, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य, हात जोडून किंवा किंचित वाकून केलेलं ते स्वागत आणि आपुलकीचे हावभाव पाहून त्यामागील भावना सहज समजत होती. भाषेची अडचण असली तरी माणुसकीची भाषा मात्र सर्वांना समजते याची प्रचिती आम्हाला त्या क्षणी आली. तर पुढे प्रत्येक ठिकाणी थँक्यू, वेलकम आणि स्थानिक भाषेतील तो नम्र शब्दांचा वापर करून ते प्रत्येक पर्यटकाचा सन्मान करत होते. त्यांच्या या संस्कारी वागणुकीने माझ्या मनावर खूप सुंदर छाप पडली. इतक्या आदराने आणि आपुलकीने वागणाऱ्या त्या लोकांकडे पाहून मलाच संकोचल्यासारखे वाटू लागले. तेव्हा जाणवले की एखाद्या देशाचे खरे वैभव केवळ त्याच्या प्रगतीत नसते तर तेथील लोकांच्या संस्कारामध्ये आणि शिष्टाचारात असते. मलेशियाच्या प्रवासात आम्ही एका प्रसिद्ध चॉकलेटची जी फॅक्टरी होती त्याला भेट दिली आणि आत पाऊल टाकताच तो जो दरवळणारा चॉकलेटचा सुगंध मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. विविध प्रकारचे चॉकलेट्स, आकर्षक पॅकिंग, त्यांच्या असंख्य चवी पाहून प्रत्येकजण जणू लहान मूल असल्यासारखा आनंद घेत होता. तेथे गेल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा प्रकारचे चॉकलेट फ्रीमध्ये त्यांनी चाखायला दिले. खरोखर अवर्णनीय. येथे आम्हाला चॉकलेट तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण सांगण्यात आली. कोकोच्या बियापासून सुरू होणारा हा प्रवास भाजणे, दळणे, मिश्रण तयार करणे आणि शेवटी सुंदर आकारातील चॉकलेट बनवण्यापर्यंत किती बारकाईने केला जातो हे पाहणे खरोखरच रंजक होते. फॅक्टरीमध्ये ड्युरियन, ग्रीन टी, कॉफी, बदाम, हॅझलनट आणि फळांच्या चवीचे अनेक प्रकारचे चॉकलेट्स चाखण्याची संधी मिळालीच. प्रत्येक चव वेगळी आणि संस्मरणीय. आम्ही चॉकलेट स्वतःसाठी आणि काही आपल्या प्रियजनांसाठी आठवण म्हणून खरेदी केली. तेथील त्या विविध गोड चॉकलेटच्या स्वादानंतर आम्ही सर्वांनी जवळजवळ 5,000, 10,000 हजारची चॉकलेट खरेदी केली आणि मस्तपैकी चॉकलेटच्या बॅगा भरून निघालो. मलेशियाला जर तुम्ही गेलात की हा आनंद नक्की घ्या. ही भेट केवळ चॉकलेट खरेदी करण्यापुरती नव्हती, तर चॉकलेट तयार करण्यामागील ती मेहनत, कौशल्य, कलात्मकता जवळून अनुभवण्याची एक सुंदर संधी होती. मलेशियाच्या या आठवणी, या गोड आठवणी आजही मनात तितक्याच ताज्या आहेत आणि आमच्या प्रवासातील हा एक अविस्मरणीय टप्पा ठरला. धन्यवाद.